ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर काय आहेत, कसे शिकतात ते बघायचं. आता आपण न्यूक्लियस मध्ये कोण असतं? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. बाहेर कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन. एवढं आपण बघितलं. आता सगळ्यात पहिल्यांदा लक्ष असू द्या की इलेक्ट्रॉनचं मास अतिशय कमी, प्रोटॉनच्या 1850वा हिस्सा. पण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचा मास सारखाच असणार आहे. पण दोघांपासून कुठं एकवटलेले? न्यूक्लियस. म्हणजे एक प्रकारे या अख्ख्या ऍटमचं मास हे कुठं एकवटलेलं या न्यूक्लियस मध्ये. म्हणजे या ऍटमचा मास म्हणजे आपला ऍटॉमिक मास, अणुवस्तुमानांक म्हणजे या न्यूक्लियस मधील असणाऱ्या पार्टिकलच्या वस्तुमानाची बेरीज. समेशन ऑफ द मासेस ऑफ द न्यूक्लियॉन्स. बरोबर. मग त्याच्यानुसार त्यात कोण कोण आहे? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे ती आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानाची बेरीज. पण त्याच वेळी एक लक्षात असू द्या की मग इथं ते मास किती असतं तर लक्षात बघा, एक डाल्टन एवढं असतं एका प्रोटॉनचं. आणि एक डाल्टन म्हणजे 1.66 × 10⁻27 kg एवढं त्याला डाल्टनच्या स्वरूपात मोजलं जातं. जरी प्रोटॉनचं वस्तुमान हे इलेक्ट्रॉन पेक्षा 1800 पेक्षा जास्त पटीनं जास्त आहे, पण चार्ज मात्र दोघांवर इक्वल अँड अपोजिट असतो. म्हणजे जेवढा चार्ज प्रोटॉनवर आहे तेवढाच पण अपोजिट चार्ज इलेक्ट्रॉनवर आहे. आणि दोघांची संख्या सारखी आहे आणि त्यामुळे दोघे एकमेकांना नलिफाय करतात आणि तो ऍटम स्टेबल राहतो, उदासीन राहतो. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय कळतं की इलेक्ट्रॉनची आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते.